नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे मंगळवार, ही तारीख आहे 24. तर खूप सारे कामं आवरायचे आहे आणि एखादा दिवस ना असा पण निघतो बघा, प्रत्येकाचाच निघतो. असं नाही की रोज आपण कटाक्षाने पूर्ण कामं केली पाहिजे असं काही नाही. एखादा दिवस असंही निघून जातो. कारण काल आमच्याकडे खूप हवा पाणी खूप झालं आहे, त्यामुळे अंगणात सारा कचरा आणि तो पण रात्री झाला आहे. मग रात्री काहीही मी आवरलं नाही, कारण मला खूप सारे कामं होते. एकतर मी घर आवरायला काढलं काल आणि घरातला पण पसारा बाहेरचं पूर्ण साफ केलं होतं मी. परंतु साफ केल्यानंतर सुद्धा पाऊस आला आणि सगळा कचरा पुन्हा जशान तसा. म्हणजे संध्याकाळी आलं 5-6ला आला असेल पाऊस आमच्याकडे. म्हणून मग राहू दे म्हटलं, संध्याकाळी आता घरातलं साफ करणं गरजेचं होतं मला. म्हणून घरातली साफसफाई करून घेतली पहिले. आणि आता बाहेरचं आहे तर ती आता मी करणार आहे. कारण पहिले काल घर आवरल्यामुळे मला झालं थकल्यासारखं, म्हणून पहिले बनवला डब्बा आणि आता करणार आहे बाहेरची साफसफाई. चला तर मग. पावसाने तर सगळा गोंधळच घालून ठेवला होता. काल ना खूप पाऊस आला आणि हा व्हिडिओ जुनाच आहे, म्हणजे मंगळवारचा आहे. 2-3 दिवस खूप पाऊस आला आमच्याकडे, हवा धून पाऊस. आणि त्यामुळे कसं कितीही साफ करा तरी हा कचरा काही पाठ सोडतच नाही. आणि हवा म्हटलं तर झाडाचे जे आता गळती सुरू झाली आहे, पानगळती, त्यामुळे झाडांची सगळे पाने खाली पडतात आणि नवीन पालवी फुटते. तर जुने पानं हे सगळे गळून पडत आहे एक एक करून. आणि हवा धुवून तर आलीच होती आणि हवा धुवून आली नाही तरी पण रोज सकाळी एवढाच कचरा असतो. तर तो कचरा पूर्णपणे झाडायचा आणि त्यानंतर मग अंगणामध्ये पाणी भरायचं. तर याच कामासाठी ना मला 1 ते दीड तास निघून जातं. कारण अंगण खूप मोठं आहे आणि आपल्याला खूप वाटतं की आपलं छान मोठं घर असावं, खूप सारं अंगण असावं, अंगणामध्ये खूप सारे झाडं असावं. परंतु ते सगळं काही खूप छान बरोबर आहे, परंतु ते मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि ते करता करताच जीव नाकी नऊ आल्यासारखा होतो. आणि घरच्या स्त्रीला कसं आहे, सगळेच कामं बघावं लागतं. असं नाही की एक काम केलं की दुसरं काम सोडलं, असं होतच नाही. आणि प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे बघा, घरघरचीच कहाणी आहे. सगळे कामं तिलाच बघावं लागतं. ठीक आहे, नोकरीवाल्यांकडे किंवा एखाद्या आता ज्या घरी राहणाऱ्या सुद्धा स्त्री आहे, त्यांच्याकडे सुद्धा कामवाल्या बाया असतातच. आता माझ्याकडे आहे, परंतु ती फक्त भांडे घासून जाते, फक्त भांडे घासून जाते. आणि बाकीचे तर सगळं आपल्यालाच करावं लागतं. म्हणजे बघा, जेवण झाल्यानंतर ते ताट साफ करून ठेवावं लागतं, सगळा कचरा त्यातला काढून फेकावं लागतं, अन्न असेल ते. आणि फक्त सगळे भांडे साफ करून दिले तरच त्या चांगले भांडे घासतात, नाहीतर काही त्या पण चांगले घासत नाही. आणि फक्त भांडेवालीच आहे माझ्याकडे आणि बाकी सगळे कामं आपणच करायचे. तर असो. आणि आता तर छान पूर्णपणे कॅऱ्यातसुद्धा कचरा होता आणि अंगणातसुद्धा. तर कॅऱ्या पण छान झाडून काढल्या आणि अंगण पण छान झाडून काढलं. आता हे जे अंगण दिसत आहे तुम्हाला अर्धच दिसत आहे. याआधी पण मी 1-2दा शेअर केलं आहे. खूप मोठं अंगण आहे माझं आणि पूर्ण झाडून पाणी मारणे म्हटलं तर खूपच वेळ लागतो. आणि बघा, सासूबाई आल्या होत्या कचरा बघायसाठी. काय कचरा फेकला काही नाही, त्या बघतच राहतात. म्हणजे त्यांना कोणती गोष्टही नाही फेकावं वाटत नाही. आपण जे भंगार जमा करतात की नाही, त्यांच्याकडे द्यायची म्हणतात, कचऱ्यामध्ये कशाला फेकायची. आणि असं मी कचरा जमा केला आणि त्यानंतर मग आला होता आमचा दहीवाला. तर याच्याजवळ इतकं छान दही राहते, परंतु मला काही आज दही घ्यायचं नव्हतं, मला गुरुवारी दही घ्यायचं होतं. कारण गुरुवारी माझ्याकडे होता कार्यक्रम, तर त्यामुळे आता पूजेसाठी दही लागणार होतं. दही होतं माझ्याकडे 1 लिटर, म्हणून मी काही दही घेतलं नाही. बाकीच्या माझ्या मैत्रिणींनी घेतलं दही आणि आता मी लागली माझ्या कामाला. छान बोरिंग लावून घेतली आणि बघा, या प्रकारे पूर्ण पाणी मारावं लागतं. रोज मी लवकर पाणी मारते. आज ना उशीर झाला होता, कारण घरातील साफसफाई काढली होती. तर ती साफसफाईची काही मी शूटिंग काहीही केली नाही, कारण भांडे वगैरे घासले होते, पडदे धुतले आणि ब्लँकेट चादर हे आज मला धुवायचं होतं. काल काही कपडे धुतले, परंतु काल ना आभाळ होतं, त्यामुळे काही कपडे काही वाढले नाही. बघा, तुम्हाला इथे वाळू घालून दिसतच असेल. गादीची कोड आहे, बेडशीट या सगळ्या काही आहेत. आणि पुन्हा ब्लँकेट चादर वाकड काही होत्या माझ्याकडे, त्या पण धुवायच्या होत्या. कारण आता येणार होते पाहुणे. तर आता पाहुणे कशासाठी येणार आहे ते समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. परंतु माहीत नाही आता कशी शूटिंग होते, शूट कसं करता येतं मला किंवा नाही करता येत ते पाहूया समोर. परंतु आता तर अंगणामध्ये पाणी मारून घेत आहे मी छान. बोरिंग लावून घेतली होती. नळ पण आहे आणि बोरिंग पण आहे, परंतु नळ काही रोज येत नाही. नळ 4 दिवसानंतर एकदा येतो. आणि बोरिंगचं पाणी खारं असल्यामुळे नळचं कनेक्शन घेतलं आहे, परंतु नळ काही रोज येत नाही. आणि रोजचं पाणी रोजच भरावं लागतं त्यामुळे. आणि आता बोरिंग लावून घेतली छान, पूर्ण अंगणामध्ये पाणी मारून घेतलं. आणि आता कुंड्या पण भरायच्या होत्या. खूप सारे नवीन झाडं आणून ठेवले होते.
नर्सरीमधून, परंतु ते ना लावायलाच वेळ मिळत नाही. तर म्हणून म्हटलं वैष्णवीला ते पण मला आज लावू लाग. आणि खूप सारे कपडे पण धुवायचे बघा. ही बास्केट आहे, या बास्केट भरून कपडे आहे, ब्लँकेट आहे, चादर आहे आणि मुलांचे पण कपडे आहे. दीपक पण आला आहे नागपूरवरून, तर त्याचे पण खूप सारे कपडे धुवायचे आहे. तर असो. आणि बघा एवढे सारे झाडे कुंड्यामध्ये लावायचे आहे मला. तर आता आज लावून घेणार आहे, कारण 2 दिवसानं हे झाडं जे आहे पूर्ण जाणार आहे नवीन घरी. तर नवीन घरासाठी झाडांची खरेदी होती. तर आणि नवीन घराचाच कार्यक्रम असल्यामुळे तर पाहुणे पण घरी येणार होते, त्यामुळे ही सगळी काही तयारी सुरू होती. तर जेवढं शक्य झालं तेवढीच मी शूटिंग केली आहे. बाकीची काही शूट करणं माझ्याकडनं झालं नाही, कारण कसं आहे थोडं जरी आता काम झालं ना तरी थकल्यासारखं होतं. त्यामुळे मी एवढ्यामध्ये शूट करणं बंदच ठेवलं आहे आणि व्हिडिओ पण टाकणं बंदच आहे माझी. तर हे थोडेसे काही व्हिडिओ शूट करून आहे, तर ते म्हटलं चला हे तरी एडिटिंग करून टाकूया. म्हणून आज आता हा व्हिडिओ हातामध्ये घेतला आहे. आणि बघा एवढी सारी झाडं आता आहे. काही झाडं माझी जुनी लावून होती आणि जे नवीन नर्सरीमधून आणले ती झाडं लावायची होती. तर असो. आणि हे बघा हे सगळे झाडं आणले आहे. तर आज आता दुपारी वगैरे वेळ मिळाला तर लावून घेईल. आणि त्यासाठी माती पण आणावी लागणार आहे. कोकोपीट आणलं होतं मी 5 किलोची मोठी वीट घेऊन आली आणि ती भिजत पण घातली होती. कोकोपीट कसं वापरायचं जर असेल आपल्याला तर आदल्या दिवशी भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचं छान खत तयार करायचं. कोकोपीट, शेणखत, माती, फंगीसाईड असेल कोणतंही तुम्ही फंगीसाईड त्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून आपण जे झाडं लावतो त्याला बुरशी चढणार नाही. तर आता वाजले होते 4 आणि आता झाडं लावायला काढले होते मी. माती पण आणली होती आणि हे सगळे झाडं लावून घेणार आहे कुंड्यामध्ये. तर त्यासाठी आता खत बनवणं सुरू होतं. तर वैष्णवी हे सगळे झाडं कुंड्यामध्ये लावून घेणार आहे. आणि या सगळ्या आता नवीन कुंड्या पण आणल्या होत्या मी, परंतु वेळ काही मिळालाच नाही लावायला. आणि मी माती घेऊन आले. छान चुंगडी भरून माती आणली. परंतु माती ही ना आपण जे घरासाठी खड्डे खोदतो की नाही त्याची माती होती आणि खूप चिकट माती होती. माझ्या कॅऱ्यामध्ये माती होती, परंतु ती काढावी लागत होती. म्हणून मी म्हटलं चला आहे ती माती आहे तर घेऊन येऊया. परंतु कसलं काय माती आणली आणि ते ढेकूळ जे होते ते खूप मोठे मोठे होते. तर त्याला छान फोडून दिले मी. त्यामध्ये मग कोकोपीट, शेणखत, फंगीसाईड हे सगळं मिक्स केलं वैष्णवीने आणि कुंड्यामध्ये ती झाडं आता लावून राहिली होती बघा. या पद्धतीने मी कोकोपीट भिजवून ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि इतकं छान मोकळं मोकळं झालं होतं की खूप. आणि अर्धी वीट आता पुन्हा बाकीच आहे त्याची. अर्धेच विटेचं बघा इतकं सारं कोकोपीट तयार झालं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे. आणि आता हे एक मोठं भांडं घेतलं प्लॅस्टिकचं, त्यामध्ये शेणखत, कोकोपीट आणि माती आणि फंगीसाईड हे सगळं टाकून घेतलं. आणि आता छान कुंड्या भरायच्या आणि झाडं लावायचे. त्यानंतर मग पुन्हा जे फंगीसाईड आहे त्याचं थोडं थोडं पाणी करायचं. 10 ग्रॅमला 1 लिटर असं सांगितलं होतं कृषी केंद्रवाल्यांनी. तर मग मी तसंच केलं. कुंड्या लावून घेतल्या पहिले पूर्ण आणि त्यानंतर मग ते फंगीसाईडचं पाणी पूर्णपणे टाकून घेतलं, जेणेकरून आपण जे नवीन झाडं लावू त्याला ते बुरशी चढणार नाही आणि झाडं खराब होणार नाही. आता खूप जण म्हणतात की उन्हाळ्यात झाडं लावायचे नाही, परंतु मी जेवढे झाडं लावली ना तेवढे झाडं खूप छान झाले आहेत आणि त्याची वाढ पण चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे बघा. आणि